कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सरकार आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा गंभीर आरोप केलाय। अमेरिकन कंपन्यांची मदत घेऊन सरकार पाळत ठेवत असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आलाय। नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमामध्ये वैयक्तिक माहिती सार्वजनिक केल्यानंतर दिपके यांनी संताप व्यक्त करत हे गंभीर आरोप केले। सरकारकडून माझ्यावर पाळत अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप। ऐसे नहीं जाएंगे कॉकरोच है, एक बार घुसता है तो निकलता नहीं है कॉकरोच। पाळत ठेवण्यासाठी अमेरिकन कंपन्यांची मदत घेतल्याचा दावा। दिपकेंवर पाळत ठेवत असल्याचे आरोप भाजपने फेटाळले। डरना नहीं है, अगर अपनी आवाज उठाओगे तभी ये लोग लाइन में रहेंगे। नीट पेपर फुटी विरोधात आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सरकारवर गंभीर आरोप केला। सरकारकडून आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप दिपके यांच्याकडून करण्यात आला। आपल्यावर पाळत ठेवण्यासाठी अमेरिकन कंपन्यांची मदत घेतली जात असल्याचा दावाही त्यांच्याकडून करण्यात आला। नवी दिल्लीतील भारत मंडपम मधील कार्यक्रमात वैयक्तिक माहिती सार्वजनिक केल्याचा आरोप त्यांनी केला। अमेरिकेच्या एका AI स्टार्टअप कंपनीने प्रात्यक्षिकादरम्यान ही खाजगी माहिती मांडल्याचा दावा दिपके यांच्याकडून करण्यात आला। भारत मंडपम मध्ये झालेल्या फ्युचर क्राईम समिट 2026 दरम्यान अमेरिकेतील रिसिक्युरिटी या AI स्टार्टअप कंपनीने त्यांचे AI टूल सादर करण्यासाठी माझी माहिती प्रदर्शित केली। या परिषदेला उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने मला सांगितल्यानुसार ही घटना अनेक सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये घडली। आपल्यावर पाळत ठेवण्यासाठी सरकार अमेरिकन कंपन्यांची मदत घेत आहे का, असं ट्विट अभिजित दिपके यांनी केलं। भाजप किंवा केंद्र सरकार अभिजित दिपके यांच्यावर पाळत ठेवत नाही, त्याची आम्हाला गरजही नसल्याचं म्हणत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलं। तर कदाचित दिपके यांचे गॉडफादर असलेले अरविंद केजरीवालच दिपकेंवर पाळत ठेवत असतील असा टोलाही त्यांनी लगावला। केंद्र सरकार, भारतीय जनता पार्टी, मोदी सरकार कुठेही अभिजित दिपकेंवर पाळत ठेवत नाही। आम्हाला अभिजित दिपकेंवर पाळत ठेवण्याची काही गरज नाही। आता अभिजित दिपकेंना माझा प्रश्न आहे की कदाचित अरविंद केजरीवाल तुमचे गॉडफादर आहेत, ते तुमच्यावर पाळत ठेवत असतील। त्यांचे आणि अमेरिकेचे जरा जास्त संबंध आहेत, त्यामुळं अरविंद केजरीवाल हे अभिजित दिपके यांच्यावर पाळत ठेवत असतील की उद्या अभिजित दिपके आपल्यापेक्षा मोठे होऊ नये। तर अभिजित दिपके आणि त्यांच्या कुटुंबावर कारवाई केली जाईल हे सूर्यप्रकाशा इतकं सत्य असल्याचं म्हणत काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भाजपवर हल्लाबोल केला। जो कोणी भाजप आणि मोदींच्या कार्यपद्धतीवर बोलेल तो देशद्रोही घोषित केला जातो असं पटोले यांनी म्हटलंय। बिलकुल होणार, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, हे काही लपलेलं नाही आहे, हे सूर्यप्रकाश एवढं सत्य आहे। कारण जे कोणी मोदी सरकारच्या विरोधात आणि भाजपच्या विरोधात बोलेल, त्यांच्या कार्यपद्धतीवर बोलेल, तो देशद्रोही घोषित केला जातो। आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की दिपकेंवर जसं सोनम वांगचुकला सुद्धा देशद्रोही म्हणूनच त्यांनी आतमध्ये टाकलेलं होतं, तसंच दिपकेंना सुद्धा कारवाई केली जाईल ही शंका आमच्याही मनात आहे। दुसरीकडे कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके आणि एका पोलीस अधिकाऱ्यामध्ये शाब्दिक चकमक झाल्याची घटना छत्रपती संभाजीनगरात घडली आहे। आपल्या निवासस्थानी भेटण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना पोलीस प्रशासनाकडून उद्धट वागणूक दिली जात असल्याचा आरोप अभिजित दिपके यांनी केलाय आणि ते अधिकाऱ्यावर चांगलेच भडकले। तुम्ही नाही सांगणार मी कोणाला भेटणार, कोणाला मी ठरवणार ते। लोक मला भेटायला येतात आणि मी ज्यांना हात बोलतो ते येतील। तुम्ही कोणी ठरवणार आहे? आपले तुम्हाला आज मी पहिल्यांदा बघतोय सर इथं। त्याला तुम्हाला मी पहिल्यांदा भेटतोय, तुम्ही नाही ठरवणार आहात कोण येतं। लोक मला भेटायला येतात, प्लीज तुम्ही बाहेर जा सर, तुम्ही बाहेर जा। आय डोंट वॉन्ट यू इनसाइड माय हाऊस, तुम्ही बाहेर जा। आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा दावा करत अभिजित दिपके यांनी सरकारवर गंभीर आरोप केले। तर भाजपकडून दिपके यांचे हे दावे फेटाळून लावण्यात आले। त्यामुळे आगामी काळात सुद्धा CJP आणि BJP मध्ये आरोप प्रत्यारोपांचा हा सामना असा सुरू राहणार यात कोणतीही शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।